तर अजित पवारांनी पुणेकरांना मोफत मेट्रो प्रवासाचं आश्वासन दिलं होतं आणि त्यावरती पुण्यातील मुलाखतीत फडणवीसांनी निशाणाच साधलाय. काय म्हटले होते दोघेही त्यावर एक नजर. मी जे काही घोषणा केली त्याच्यात अंतर वाढत नाही. फक्त तिकीट न काढता जायचं, मेट्रोत बसायचं, तिकीट न काढता पीएमपी मध्ये बसायचं. ह्याच्यात काय अंतर वाढतंय? कशाचं अंतर? फक्त खिशात हात न घालता जाऊन बसायचं. ॲक्च्युली आता आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारे जेवढे विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? असं आहे. अनेक वेळा बघा, आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक आहोत. अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही, अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो. पण तरी माझं म्हणणं आहे, किमान पब्लिकचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हटल्या पाहिजे ना. म्हणजे आपण करू शकू.